आमदार आमचे नाही दादा, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, कोण नाही, फक्त मनोज दादा म्हणते तीच खरं आणि तीच होणार. मनोज दादाचा शब्द जर आला ना तर ही मंत्रालय, आमदार, खासदार सगळे फुकटेत, सगळे उडवून टाकू, मारून टाकू, सगळे काय करायचं ना आम्हाला. आमदार आमचे हिंगोली विधानसभाचे आमदार तानाजीराव मुटकुळे अजून केलेलं नाही की आम्हाला आरक्षण ओबीसीतून द्या, मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे अजून सांगितलेलं नाही. हे आमदार खासदार येतात फक्त त्यांचे लाईव्ह शूटिंग करायला येतात, तेवढ्यासाठी कशाला यायची गरज आहे. त्यांनी येऊन सांगायचं इथं की आम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे किंवा सेपरेट पाहिजे, कसं पाहिजे हे आरक्षण सांगत नाहीत, नुसतंच भेटेल आहेत. आमचा पाठिंबा, आमचा पाठिंबा, आमचा पाठिंबा. तुमच्या पाठिंब्याचं काय आम्हाला खाऊ घालायचं का? तुमच्या पाठिंब्याची गरज नाही. तुम्ही फक्त इथे येऊन सांगायचं की मनोज दादा जरांगे पाटील जर उपोषणाला बसलेत त्यांना ओबीसीतून तर आरक्षण पाहिजे, आणि जोपर्यंत दादा आरक्षण उपोषणाला बसलेत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत. असं जो आमदार म्हणेल ते आमदार फक्त आमचा नाही, आमदार खासदार आमचे नाहीत, मंत्री बिंत्री कोणी आमचे नाहीत, फक्त दादाच्या आम्ही एका शब्दापर्यंत थांबलोत. जर दादानी शब्द दिले ना ह्यांना कुठे उडवून टाकून कुठे मारून टाकून ह्यांना पता लागायचा नाही. तुमचं आमचं नातं काय? मुख्यमंत्री असताना ज्या एकनाथ शिंदेंनी तुम्हाला आश्वासनं दिली त्यावर तुम्ही काय बोलाल? आश्वासन त्यांनी दिली, पण हे देवेंद्र साहेब मुख्य एकनाथ शिंदे साहेबाला सुधरू देत नाहीत. Manikchand Oxyrich, proudly Indian.